रोज रोज कांदा टोमॅटोचे वाटण करून भाजी खायला बोर होती, पण एकदम गावरान पद्धतीची, तेही गरम मसाला न वापरता एकदम पौष्टिक पण छान अशी भाजी रोज जरी बनवली तरीही खावीशी वाटेल. तर आज मी तुम्हाला चवळीच्या शेंगाची हिरवी मिरचीच्या वाटणाची भाजी, तेही शरीरासाठी अगदी पौष्टिक आणि चवीसाठी एकदम चवदार अशी भाजी, तेही कमी वेळेत पटकन सांगणार. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला चवळीच्या शेंगाची भाजीसाठी इथं आपण चवळी घेणार आहोत. तर ही चवळी मी सुरुवातीला छान स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ह्या शेंगा धुवून घेतल्यानंतर छान अशा खुडून घेतलेल्या आहेत. ह्या कवळ्या असल्यामुळे व्यवस्थित अशा खुडल्या गेल्या किंवा काप केल्या गेल्या. पण जर थोड्याशा निबर असतील तर त्यामध्ये दाणेसुद्धा असतात, तर दाणेसुद्धा आपण या भाजीत वापरायचे आहेत. तर आता आपल्याला ह्या भाजीसाठी अगदी सोपा असा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर त्या मसाल्यामध्ये अगदी पौष्टिक असेच घटक इथं वापरायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इथे कराळं घेतलेलं आहे. तर हे अशा प्रकारे इथे कराळं दिसते. तुमच्याकडे या कराळ्याला काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर हे तीळ आणि कराळ्यामध्ये खूप जास्त छान कॅल्शियमयुक्त असे घटक असतात आणि ते भाजीमध्ये वापरल्यामुळे भाजी अतिशय छान अशी होते. त्यानंतर इथे मी काही खोबऱ्याचे तुकडे घेत आहेत आणि हिरवी मिरची. त्याचबरोबर इथे एक छोटासा कांदा आहे जो मी छान असा जाळून घेतला आहे. त्याने भाजीला अगदी छान काळपट असा कलर येतो. जर तुम्हाला कांदा जर अशा प्रकारे जाळून घ्यायचा नसेल तर तो तुम्ही बारीक कट करून तव्यावरती छान असा लालसर होईपर्यंत भाजला तरीही चालेल. तर आता आपल्याला जो मसाला आहे ना तर तो भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसवरती छान असा तवा तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये आता तव्यावरती आपल्याला हे तीळ आणि कराळ दोन्ही सोबत असं मी भाजून घेणार आहे. तर इथे आपण घेतलेले हे तीळ आणि कराळ तुम्ही सेपरेट सुद्धा भाजू शकता, पण ही दोन्हींची साईज एक समान असल्यामुळे मी दोन्ही सुद्धा एकत्रच भाजून घेत आहे. त्यानंतर तीळ आणि कराळ भाजत असताना खूप जास्त वेळ त्याला भाजायची गरज नाही. जर तुम्ही 1 ते 2 मिनिटच्या वर ही तीळ कराळ भाजलं तर त्याची चव अगदी कडसर अशी होते आणि त्याने भाजीसुद्धा कडू अशी लागते. त्यामुळे आपण ही तीळ आणि कराळ तव्यावरती भाजत असताना तडतड करायला लागलं तोवरच इथपर्यंत भाजून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी कडूसुद्धा होणार नाही आणि व्यवस्थित असं भाजलंसुद्धा जाईल. तर तुम्ही ते बघितलं असेल, तीळ आणि कराळ भाजत असताना मी अगदी हे तसंच भाजलेलं आहे, यावरती तेल न घालताच तसंच भाजून घेतलेलं होतं. पण आता आपण इथे खोबरं भाजत आहोत आणि हे खोबरं भाजत असताना मी यावरती अगदी अर्धा चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि आता हे छान असं भाजून घेते. तेल घातल्यामुळे खोबरं पटकन असं भाजलं जातं आणि व्यवस्थितसुद्धा असं भाजून होतं. आता हे भाजलेलं खोबरं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण राहिलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या भाजून घेणार आहोत. तर हिरव्या मिरच्यासुद्धा भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल घालायचं किंवा या तव्यावरती मी थोडंसं तेल असल्यामुळे मी यावरती अजून एक्स्ट्रा तेल घालत नाही. आता ह्या मिरच्यासुद्धा अगदी छान खरपूस भाजून घ्यायच्या, म्हणजे भाजी खूप जास्त तिखटसुद्धा लागत नाही आणि मिरची भाजून घेतल्यामुळे भाजीला एक खमंग अशी चव लागते. त्यामुळे ह्या मिरच्यासुद्धा अगदी मस्त अशा भाजून ते घ्यायच्या आहेत. तर अतिशय सोप्या पद्धतीचं मसाल्याचं वाटण आपण इथे बघितलं आहे. या मसाल्याच्या वाटणामध्ये अजिबात गरम मसाला नाही किंवा काळा मसालासुद्धा नाही. तर अतिशय पौष्टिक असणारे असेच घटक इथं वापरलेले आहेत. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येतच असेल की ही भाजी अगदी पौष्टिक अशीच होणार आहे. तर आता हे मसाला आपण छान असा वाटून घेणार आहोत. तर त्यानंतर आपण इथे गॅसवरती आता एक कढई ठेवणार आहोत आणि ह्या कढईमध्ये भाजीपुरतं तेल घालून घ्यायचे. तर ही भाजी बनवत असताना खूप जास्त तेलाचा सुद्धा आपल्याला इथं वापर करायचा नाही. खूप कमी तेलामध्ये अगदी त्या भाजीला तेल सुटेपर्यंत अशी मस्त अशी इथं भाजी तयार होते. तर भाजी करण्यासाठी तेल छान कडकडीत असं तापलं गेलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतड करायला लागली की त्यामध्ये वाटून घातलेलं जिरं आणि लसण एवढंच घालायचे. आता हे जिरं लसण छान असं परतून घ्यायचं. मस्त गुलाबीसर असं व्हायला लागलं की आपण यामध्ये वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालणार आहोत. तर हा मसाला वाटत असताना सुरुवातीला तो तसाच फिरून घ्यायचा. सुरुवातीलाच जर तुम्ही मसाला वाटण्यामध्ये पाणी घातलं तर तो मसाला व्यवस्थित असं वाटला जात नाही, कारण ते मग तीळ आणि कराळे अगदी छोटे असल्यामुळे ते वाटण्यामध्ये व्यवस्थित असं वाटलं जात नाही. त्यामुळे सुरुवातीला अगदी तसंच ते फिरवून घ्यायचं. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मग त्याची मस्त अशी इथे पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघू शकता अगदी मस्त अशी इथे पेस्ट इथं तयार झालेली आहे आणि आता ही तयार झालेली वाटण आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत. तेलामध्ये वाटण घातल्यानंतर आता हे वाटण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत परतायचे. पण त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि 1 चमचा घरगुती मसाला घालायचा आहे. एवढंच यामध्ये घालायचे आणि आता हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे. तर तयार मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर आता गॅस हा फुल किंवा मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती तुम्ही सतत चमच्याने हलवत त्याला बघू शकता छान तेल सुटेपर्यंत याला मस्त परतून घ्यायचं, म्हणजे ह्या भाजीला अगदी छान तळीसुद्धा येते आणि मस्त असं तेल सुटलेलं भाजी खायलासुद्धा खूप छान अशी लागते. त्यामुळे बघा भरपूर तेल सुटेपर्यंत मी हा मसाला इथं मस्त असा परतून घेते.
तर पूर्वी खूप कमी तेलाचा वापर करून मस्त अशाच प्रकारे भाज्या करायच्या, कारण आपण भरपूर तेलवर्धक असे घटक यामध्ये वापरले असल्यामुळे त्याला वरतून एक्स्ट्राचं तेल घालण्याची अजिबात गरज नाही. कमी तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत आपली ही भाजी तयार होते. तर इथे ह्या मसाल्याला भरपूर असं तेल सुटल्यानंतर आपण जे कट करून किंवा खोडून घेतलेल्या ज्या चवळीच्या शेंगा होत्या, त्या शेंगा आपण या तेलामध्येच किंवा ह्या मसाल्यामध्ये घालून घेतल्यात. त्याला मस्त असं परतून घेतलंय. त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते छान असं या तेलामध्येच किंवा या मसाल्यामध्येच मस्त असं परतून घ्यायच्या. म्हणजे ह्या शेंगांना छान असा मसाला लागला जातो. ते छान अशा तेलामध्ये सुद्धा परतले जातात. त्यानंतर आपण यावरती पाणी घालून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला ही भाजी अगदी पातळ घट्ट कशी हवी आहे त्या प्रकारे यामध्ये पाणी घालायचे. तर तुम्हाला हवी तशी घट्ट किंवा पातळ अशी इथं भाजी तयार करून घ्यायची. पण इथे मी ही भाजी बनवत असताना यामध्ये भरपूर अशा चवळीच्या शेंगा घातलेल्या असल्यामुळे मी याला खूप जास्त पाणी न घालता किंवा खूप जास्त घट्ट न ठेवता अगदी थोडंसंच पाणी घालणार. म्हणजे ह्या शेंगा शिजून निघाल्यानंतर अगदी या शेंगाला थोडंसंच रस्सा इथं लागला असावा एवढंच यामध्ये पाणी घालत आहे. कारण यामुळे काय होतं ना, यामध्ये असलेल्या ज्या शेंगा आहेत ना, त्या पूर्णपणे खाल्ल्या जातात, अजिबात वायासुद्धा जात नाही आणि ही भाजी खायला अतिशय छान अशी लागते. तर भाजी उकळत असताना सुरुवातीला गॅस अगदी फुल ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिट फुल गॅसवरती भाजी मस्त अशी उकळून घ्यायची. म्हणजे यामध्ये आपण जेवढे पण पदार्थ घालतो त्यांचा अर्क या भाजीमध्ये छान असा उतरतो आणि त्यामुळे भाजीची छान अशी टेस्टसुद्धा येते. त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिट एवढी शिजवून घ्यायची. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट अशी ती भाजी शिजून होते. तर बघा, काय मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे. बघताच तोंडाला पाणी सुटावं एवढी छान ही भाजी तयार झाली आणि गरमागरम भाकरीसोबत तर ही भाजी खायला अतिशय मस्त अशी लागेल. तर तुम्ही ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा फक्त भातासोबत जरी ही भाजी खाल्ली ना तरीही छानच लागणार. तर नेहमीच्या कांदा टोमॅटोचं वाटण न करता जर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी जर बनवली ना, तर रोजच ही भाजी खावीशी वाटेल एवढी छान होते आणि ही खायला खूप मस्त अशी लागते. तर मग आता चवळीच्या शेंगाची भाजी न खाणारी सुद्धा अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली ना, तर ती नक्कीच खातील. एवढी छान आणि मस्त अशी भाजी झालेली आहे. त्यामुळे एकदा तरी तुम्ही ह्या प्रकारे ट्राय करूनच बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अगदी छान अशा रेसिपी शेअर करत असते. तर त्यामध्येच ही अगदी छान आणि मस्त अशी चवळीच्या शेंगाची भाजी झालेली आहे. त्यामुळे एकदा ट्राय केल्यानंतर कमेंट तर कराच, पण त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या रेसिपींचा असंच आस्वाद घ्यायचा असेल तर प्लीज बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील.